आता आपण जाणून घेऊया आयईसी आणि जीएसटी आयन विषयी। तर सुरू करूया आयईसी म्हणजे आयातदार आणि निर्यातदार कोड पासून। हा विदेशी व्यापार महानिदेशालयाकडून दिला जातो। हा कोड एकदा का तुम्हाला मिळाला की कायमस्वरूपी तुमचाच असतो। हे खात्री करून घ्या की आपल्याकडे प्राथमिक कागदपत्रे आहेत, जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक डिटेल्स आणि बिझनेस प्रूफ। अर्ज करण्यासाठी DGFTच्या वेबसाईटवर एक अकाउंट उघडा, अर्जाचा फॉर्म भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि झालं की DGFT कडून आपल्याला एक आयईसी नंबर मिळेल। आता जीएसटी आयन म्हणजे वस्तू आणि सेवा कर आयडेंटिफिकेशन नंबरचा हा 15 आकडी कोड सांगतो की आपला बिझनेस कसला आहे आणि कोठे आहे ते। ही आहे जीएसटी आयन अर्जासाठी काही आवश्यक कागदपत्र। ऑनलाईन अर्ज करा किंवा एखाद्या जीएसटी केंद्रावर जा। लक्षात ठेवा, चॅप्टर 2 आणि विदेशी व्यापार नीती 2023च्या सेक्शन 2.05 नुसार कोणत्याही प्रकारची आयात निर्यात करण्यासाठी आयईसी अनिवार्य आहे। जीएसटी लागू झाल्यावर कोणत्याही व्यवसायाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आयईसी ला आता पॅन समान मानला जातो। ऑनलाईन अर्जाच्या आधारे DGFT हा आयईसी वेगळा देते। निर्यातीसाठी कोणत्याही परिस्थितीत आयईसी तोपर्यंत अनिवार्य आहे जोपर्यंत भारत सरकारकडून कोणतीही दुसरी प्रक्रिया निर्धारित केली जात नाही।